लातूरच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 3500 भाव मिळतो आहे आणि याचा निषेध जो आहे तो शेतकरी संघटनेनं केलेला आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने सोयाबीन जे आहे ते पेटवून दिलेलं आहे, कारण बाजारामध्ये सोयाबीन नेऊन शेतकऱ्यांना जो भाव आहे तो हमी भावाप्रमाणे मिळत नाही। मोठी तफावत हमी भाव आणि बाजारपेठेमध्ये मिळत असलेल्या भावाशी आहे, कारण 5000च्या वर भाव जो आहे तो हमी भाव म्हणून सरकारने घोषित केलेला असला तरी लातूरच्या बाजारपेठेमध्ये मात्र 3500 प्रति क्विंटल भाव दिला जातो आहे। मला सांगा, सोयाबीनची होळी केलेली आहे तुम्ही लातूरमध्ये, काय मागणी आहे तुमची? सोयाबीनची होळी करण्याचीच परिस्थिती आज शेतकऱ्यांवर आलेली आहे। प्रति क्विंटल 8000 8500 रुपये हा उत्पादन खर्च आहे सोयाबीनचा आणि बाजारातला भाव 3500 रुपये। आम्ही जगायचं कसं हा प्रश्न आमच्या समोर आहे। म्हणून आज लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बाजार समितीमध्ये आम्ही सोयाबीनची होळी केलेली आहे आणि सरकारला आमचं सांगणं आहे की सोयाबीन कापसाला भाव द्या, भाव देता येत नसेल तर किमान भाव फरक तरी आम्हाला द्या। किमान एक 9000 रुपये सोयाबीनला आणि 12500 रुपये कापसाला खाजगी बाजारामध्ये भाव मिळाला पाहिजे, अशी व्यवस्था करा, अशी मागणी आज सरकारकडे आम्ही सोयाबीन ऊस परिषदेच्या माध्यमातून करणार आहे आणि या राज्यामध्ये भूतो न भविष्यात असं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करणार। सोयाबीन आणि ऊस परिषदेचं तुम्ही आयोजन केलेलं होतं, नेमकी काय मागणी आहे या परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे? सोयाबीन ऊस परिषदेला आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत, म्हणजे सोयाबीन सोंगायचीच वेळ काही ठिकाणी आली नाही आणि ऊस पण जवळपास आमच्या हातातून गेलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये जो ऊस वाचला त्या ऊसाला एक रकमी FRP आणि त्याच्या वर भाव मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आणि सोयाबीनला आत्ता मार्केटमध्ये 3500 रुपये भाव आहे, तर 8500 रुपये भाव होईपर्यंतचा मधला जो भाव फरक आहे तो सरकारनं दिला पाहिजे मध्य प्रदेशच्या धर्तीवर, अशी सरकारकडे आमची मागणी आहे। अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या असंतोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल। सरकारच्या बुडाखाली आग लावणारं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करणार आहोत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।